तर गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आपला पहिला दिवस ट्रिपचा. आणि तर आता सर्वांना मी उठवत आहे. मी 3:15ला उठलो आणि 3:30 वाजलेले आहे, तरी ठीकठाक एवढे जण उठलेले आहे. डोळ्यात थोडी झोप आहे पण ठीक आहे, ॲडजस्ट करून घेऊ आम्ही. आता हा झोपेतून उठायचा आहे, उठवायचे प्रयत्न चालू आहे. हा झोपेतून उठलेला आहे. हॅलो गुड मॉर्निंग. नशेत आहे सध्या झोपीच्या. तर करूच कंटिन्यू, समोर उठवतो सर्वांना. तर गाईज आम्ही आता रस्त्याने आहे, निघालेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही सगळ्यात मागे आहे. शिवम आणि मी. त्यानंतर समोर आहे श्लोक. हाय हाय गाईज. हा बुरा आहे बे पांडे. तर आम्ही समोर गेलो की भेटतो. आता जरा आम्ही चहा याच्यात आहे. चहा भेटला की तिथे थांबणार आहे. गजरा रे तेच ना. तर इथं आता आम्ही चहा पेलो होतो. अरे 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 गाईज मंडळावर माझ्या मित्रावर शी मला नाही आहे, सॉरी. धोका मॅनची होतं यार, पाटील पकडतो हवा गाईज. बाय. तर आता आम्ही इथं चहा पेलो होतो या हॉटेलवर. इथं चहा पेलो. आता आम्ही सनराईज पाहायला चाललो. भेटते काय पाहू. सनराईज झाला तसा पण प्रॉपरवाला पाहायला प्रॉपरवाला पाहायला भेटला आता. पाहू ठीक आहे, भेटू. काय सर, मी म्हणत होतो की खूप वेळ झाला आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे, बसमध्ये बसलो आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला की आम्ही एक मधात तुकडा आहे, असं त्या तुकड्यात नदी आहे. सॉरी, नदी समुद्र काय म्हणू शकता. तर ते ह्या तुकड्यातून त्या तुकड्यात झाले 4 किलोमीटर आहे. पण तो 4 किलोमीटर जा लागते फेरीनं जायसाठी आमची गाडी तर काही आहे नाही. त्याच्यासाठी आम्ही काय करणार आहे, दूरचा टर्न घेणार आहे. 80 किलोमीटर जास्त पडणार आहे, पण तरी आम्ही तिथे जाणार आहे. कारण की आमचं रिस्क नाही घेत. त्यासाठी आम्ही आज 80 किलोमीटर ट्रॅव्हल करत आहे. त्यात आम्हाला 80 किलोमीटरमधला 79.9 किलोमीटर रस्ता हे पाहू शकता तुम्ही. आज दचके लागून राहिले बेकार. तर तसं आहे. आता मग आम्ही विचार चालू आहे कुठेतरी जेवायचा. जेवलो तर जेवण, नाही तर मग नाश्ता करून चाललो जाईल समोर. बसमध्ये बसलो आहे. आता माझा को पॅसेंजर चेंज झालेला आहे. आता माझा शिवम होता, आता माझा को पॅसेंजर आहे. हाय गाईज. एवढा सगळा त्रास आहे लाईफमध्ये आपल्या. तुम्हाला तर एकच गोष्ट म्हणणार मी, लाईफ जर जग कठीण व्हायला चालू होते फक्त एकच मंत्र म्हणा, मैं काय लाडले. तर हेच होतं नायकचं खूप 2 चांगले शब्द. तर आपण भेटू समोर. श्लोकच्या फोनची स्टोरेज कमी आहे म्हणते, म्हणून आपण कमी व्हिडिओ काढू 10 मिनिटाचे. काय दिसून आलं माहिती, बीच खतरनाक भाई. असं अंदरून टाकू पण गाडी अजून. तर गाईज फायनली आम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करून, खूप जास्त स्टॉप जास्त नाही पण तरी घेतले होते. तर एवढे सगळे स्टॉप घेऊन आम्ही फायनली इतके जण आलेलो आहे इथे. म्हणजे असं नवीन काही नाही आहे बीचमध्ये. लहर येते लहर जाते, पण यात नवीन एक गोष्ट आहे, ती आहे संगत. प्रणव पांडेची संगत. तर पाहू शकता याने इथे काय लिहिलेलं आहे, खूप छान असं लिहिलं आहे. तर तो म्हणते वाय काळा. देशपांडे तुझ्यासाठी आहे, तो म्हणते वाय काळा. तुम्ही पाहून घ्या. तर इथे आलेलो आहे हरिहरेश्वर बीचला. आता आपण सगळ्यांची रिव्ह्यू घेऊ, कसा वाटला त्यांना हा बीच. तर कसा वाटला नायक तुला हा बीच? चांगलं नाही बाबा, अजून आहे 2-3 बीच्या समोर. पाहू पण जास्त पण खराब होतं लोकांना. जे आहे हा बीच एक खासियत आहे. मी समुद्राकडे लांब पाहिला तुम्हाला सांगते, तुम्ही समुद्रासोबत चालले तिकडे उलटून पाहिला मला. कसा वाटला बीच इन 6 मार्क नव्हतं सांगायचं मला. हाव की नाही बनायचं होतं. चांगला की खराब आहे, तू सांग रे. मला इतकी फॅसिलिटी नाही वाटत बीच, तरी ठीक आहे. जास्त कचरा नाही आहे, साफ आहे. मला खूप मजा येते. माझा सेकंड टाइम आहे फक्त बीचवर. याच्या आधी मी चुतिया बीचेस पाहिले होते मुंबईचे, पण हा खूप छान आहे, खूप छान वाटला बीच. आताच पाणी पिऊन पाहिलंय ना, खारट वाटलेला बीच. कसा वाटला हा? नाही, एकदम लोक वगैरे नाही इथे, त्यामुळे खूप छान वाटत आहे. आणि यानंतर आम्ही आज खूपच बीच पाहणार आहे, कारण आम्ही कोकण ट्रिपला आलो आहे. तर हा बीच चांगला आहे. मला काळी माती एवढी आवडत नाही, पण बीच चांगला आहे.
मला खूप चांगलं वाटलं का बरं कारण की इथं खूप कोणीच लोक नाही आहे आम्हीच आहे बघतो. चांगला आहे पण आम्हाला आंघोळ नाही करायचं असं आता कॉमन वाटत आहे. आंघोळ करायची का मला खूप इ- झोप येत आहे. इच्छा तर आहे. हे येऊन जाऊन यांनी सायपोबॉप्स करून राहिली हे पाहू शकता. तुमची रांगोळी कॉम्पिटिशन सुरू आहे काय? सायपोबॉप्स इज इन कोकण. मी आता नाश्ता करायला चाललेलो आहे. नाश्त्याला काकू म्हणते आम्ही बनवून देऊ, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर गाईस तिथं खूप काय खायला आहे, घावन वगैरे पण आहे. घावन तुम्हाला माहित नसेल आपण दाखवू तुम्हाला. मी घेतो घावन, तर- एक नंबर लागते ते घावन. आणि नाश्त्यासाठी खूप काही चहा आम्हाला प्रत्येक वेळेस तूच बोलते ना. बोलू दे ना भावा. कॉन्व्हर्सेशन आहे भावा, स्किल आहे माझ्या कॉन्व्हर्सेशन करायची भावा. असू दे, ह्याला बोलू दे, आपण शिफ्ट हा, तर तुम्ही पाहू शकता इथं घरं किती छान आहे guys. खूप चांगले चांगले घर आहे. आणि तुम्हाला थोडंसं अजून क्रेझी दाखवू का? थांबा. तेव्हा खूप छान असे टेंट हाऊस टाईप घर आहे. आणि इथे आता आम्ही नाश्ता करणार, नाश्ता करणार आहे. पण हे पण किती छान आहे. हा तेच ना. नाश्ता कॅन्सल आहे गाईज, जे आहे कॅन्सल नाही आहे. आता मंदिरात चाललो तिथं नाश्त्याचे दुकान आहे, तिथं नाश्ता करणार आहे. आणि आमच्यासोबत काय झालं, गणभांड्याची चप्पल त्या बीचवरच राहिली. तर काय माहित आता ते चप्पल वापस भेटेल की नाही. तरी आम्ही ट्राय करू शोधाचा. भेटते ना तिथंच. कोणी नेणार तर नाही चप्पल, तशीच फाटलीच होती. नाही तर मग जाता जाता फ्लिपफ्लॉप मारून घेऊ एखादी. पैसे आहे का? मंदिरातूनच घेऊन मारू. मंदिरातून गणपती पुढे. हो. तर आताच दर्शन झालं आमचं. दर्शन चटके लागून राहिले, एका पायाला चटके लागून राहिले, एका पायाला नाही लागून राहिले. जसं तुम्हाला माहितीच होतं की पांडेची चप्पल गेली आहे. तर आमचं प्रेम पहा किती आहे. आम्ही एक एक चप्पल घालत आहे. कारण आहे हे. आणि आता आम्ही गाडीजवळ चाललेलो आहे. झालं गाईस, क्रेझी झालं. टायर पंक्चर झाला गाईस, टायर पंक्चर झाला. स्टेपनी लावून राहिलो आता आम्ही सगळेच जण आहे. आणि हो, आज पहिल्यांदा मला समजलं की याची किती इम्पॉर्टन्स आहे. दाखवतो एक सेकंड. आज समजलं. काही नाही, खळखळ आवाज येत होता. मग माहीत पडलं की अरे टायर तर पंक्चर आहे. तर मग हा टायर आहे स्टेपनीवाला. आणि हे आता हा एक जण आम्हाला काहीतरी हिंट देत होता पण आम्हाला समजलं नाही. तुझ्यासोबत कधी झालाय का असा एक्सपिरियन्स? गाडी चालवत 2 महिने शिकला तर झाला नाही. खूप रेअर एक्सपिरियन्स आहे हा. तर करतो कामं करायचे इथं. तर गाईज तुम्ही बघितलाच असेल, खूपच छान असा रस्ता होता आमचा. आता तो रस्ता पार करून आम्ही आलेलो आहे हॉटेलवर. तर आमचं हॉटेल काही अशा प्रकारे आहे. अशा डायरेक्ट लाईननं 5 बेड आहे. इकडे संडास बाथरूम आहे, ओपन एरिया आहे, थोडासा मोकळी रूम आहे. अजून पाहिजे असेल तर गादी आहे. तर अशी एकच नाही तर एक्झॅक्ट सेम. कोणी कपडे बदलून राहिलं काय नाही, अशी एक्झॅक्ट सेम हे रूम आहे. काहीच फरक नाही आहे. तर हा काय म्हणते ऐका. आता मला वाटलं काकूचा व्हिडिओ कॉल आहे. वडी चांगली झाली सांगितलं असतं. अरे बोर करते रे बोर. तर असाच हा आमचा रूम टूर होता. रस्त्यात काही बनवले नाही व्हिडिओ, कारण की तुम्हाला पण माहिती आहे खूप टेन्शन भरा माहोल होता. तर आता इथून गाडी दिसते का? हे बा, ही आहे गाडी. ही गाडी आहे. चालेल, मग तुला काय पाहिजे ते नाही भेटत. बाय, भेटू. जेवण काय? मी तर पापलेट किंवा चुरमईचं गॅस सोलकडी येऊन सगळ्यांनी सोबत. ऑर्डर दिली, ऑर्डर. मांगळा मांगळा नाही आहे, बांगळा आहे. बांगळा थाळी बोलवलेली आहे. मला फिश कधी खाल्ली नाही ना कधी खायची आहे. तर मी चिकन थाळी बोलवलेली आहे.
माझ्यासोबत मला कंपनी देणार आहे पार्थ पाटील आणि बाकीचे 6 जण खाणार आहे बांगडा थाळी. आणि बजेट थोडं टाईट आहे, महाग आहे, पण ठीक आहे आता एकाच वेळा येतो तर खाऊनच घ्यावं. पैसे नाही बरं, बिन फालतू फुकटची शायनिंग आहे जर्सी म्हणजे. हे बा जर्सी नंबर 1. हॅलो मन, हॅलो तर मन तूल म्हटलं मी. हा जर्सी नंबर 2. त्यानं जर्सी नाही घातली, पांढरं घातलं, उद्या घालते. यानं पण नाही घातली. त्याच्यानंतर आहे काय मी ते काय गमछा घालून आला तर श्लोक पा आणि एक हा आहे मग साईज लव. तर याने चिकनची थाळी घेतली होती म्हणून हा आणि मी खूप चांगल्याने जेवलो. बाकी सर्वांनी घेतली होती मच्छी फ्राय. चांगला जेवलो. सगळे डिसअपॉइंटमेंट मध्ये आहे. आणि श्लोक पा भात कसा खात आहे. श्लोक भात खाऊन दाखव रे. श्लोकची मच्छी सध्या पेंडिंग आहे. मी काय म्हणते, एक ताट घेऊ त्याच्यात पूर्ण सगळ्याच्या सोनपड्या सोलकडी पितो काय. मासोळीचा जीव वाया गेला. 6 मासोळीचा जीव वाया गेला. हॅलो गाईज, आपण इथं गणपतीपुळ्याला आलो आहे होळीसाठी. या होळीला आपण शिंगणा नाव आहे. तर ही होळी खूप मोठी आहे. होळी आपण हे बघा स्टार्टिंग चालू आहे सध्या. अजून बघू शकता किती मोठी होळी चालू आहे ही अजून. हे बघ स्टार्टिंग आहे गाईज होळीची. आता अजून चालू व्हायची आहे. अजून लय वरती झाड आहे तिथपर्यंत जाईल होळी. आपण दाखवू तुम्हाला समोर कसं काय चालू आहे आपलं होळीचं. तर गाईज असा होता आमचा आजचा पुरा दिवस. तुम्ही पाहिलंच असेल नायकने किती चांगल्याने एक्सप्लेन केलं कसा होता हा होळीचा इव्हेंट. एक सेकंड तर सोनपापडी खाऊन घेतो आधी मी. ओय चल बे, मी काही खाल्लं एक ठेवला तू घे आपला. मला आपला काही ठेवलाच नाही. तर माझं म्हणणं आहे थोडं की किती वेगळ्या प्रकारे इथं होळी साजरी झाली आहे. मजा आली पाहून. तर आजसाठी एवढंच. इथं आजसाठी इतकंच. ओय हळू बोलाय. आजसाठी इतकंच. बाकी आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.